हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना उद्या भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्केवारीचा फरक असू शकतो, मात्र 10% फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय संजय राऊतांकडून व्यक्त। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यानं मतांच्या टक्केवारीत तफावत, विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांवर उत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीमधील 10 ते 12% तफावत ही गंभीर बाब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। शिंदे 2013 मध्येच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं, राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती, राजन विचारेंच्या दाव्याला वडेट्टीवारांचा दुजोरा। एकनाथ शिंदे सर्व उघडपणे करतो, वडेट्टीवारांना माहीत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी देखील आमच्यासारखीच, शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। पवारांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली, मात्र शिवसेना छोटा पक्ष नाही, मला बाप बदलण्याची गरज नाही, पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। नामांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला दिलासा, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्या। रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतोच, अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांचा दम। शिरूर लोकसभेत अजित पवार घरातील उमेदवार देणार होते, मात्र पुन्हा पराभव नको म्हणून शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिली, रोहित पवारांचा दावा। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून बसणार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, नाना पटोले इत्यादी आमदार 5 दिवस पुण्यात असणार, पक्षाला रोज रिपोर्ट देणार। कुणाला भाषणाला बोलवायचं देखील भीती वाटते, चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावर अजित पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती, आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे असं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्राला मुलाखत, रविवार आणि सोमवारी 2 भागात मुलाखत प्रकाशित होणार। मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्क येथे सभा घेण्यास परवानगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। काँग्रेसनं अदानी अंबानींकडून पैसे घेतल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप आणि निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का? पंतप्रधान मोदींचा सवाल। मोदीजी घाबरलात का? अदानी अंबानी टेम्पोने पैसे देतात, हा तुमचा अनुभव आहे का? ईडी सीबीआय अदानी अंबानींकडे पाठवून चौकशी करा, राहुल गांधींचं मोदींना उत्तर। सॅम पित्रोदाकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा, काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी राजीनामा स्वीकारला, जयराम रमेश यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।